वाट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू, नाद झंकार तू सारा संसार तू। तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे। घाट घालू किती वाट पाहू किती लाट मायेची होऊ नये। कणा कणात तू मना मनात तू जीवा शिवात तू अंबे। धावा ऐकून भक्ताचा आई हाकेला धावून ये। ओढ साठली डोळ्यात मन भेटीला तू रहे। तुला पाहू किती गुण गाऊ किती, तुला पाहू किती गुण गाऊ किती। तुझ्या पायाशी आम्हा राहू दे आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे, आई जगदंबे।
सुस्वागतम। आजच्या या पवित्र स्थळी उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ मालेगाव आगारच्या व्यवस्थापिका सौ मनीषा देवरे मॅडम, भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा, त्याच पद्धतीने कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री प्रसाद बापू हिरे साहेब आणि आपणा सर्वांची हार्दिक सहर्ष स्वागत आहे। स्वर्गीय डॉक्टर बैरामजी हिरे तसेच संपूर्ण केबीएस ट्रस्ट मालेगावच्या मातोश्री, इंदिरा महिला बँकेच्या संस्थापिका आदरणीय स्वर्गीय इंदिराताई हिरे, कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो परा, रुंजुन टीना पुरे चरणी घागरिया, जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मण स्मरणे मात्रे मण कामोणा पुरती, जय देव लंबोदर पीतांबर फणीवर वंदना, सरळ शोण वक्र तुंड त्रिनयना, रामाचा वटपाहे सदना, संकष्टी पावावे निर्माणी रक्षावे सुरवर वंदना, जय देव जय मंगल मूर्ती ओ श्रीराज मूर्ती, दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मन कामोणा पुरती, जय देव जन्म मरणा ते वारी, हारी पडलो वाटा संकट निवारी, जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी, शूरवीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी त्रिभुवनी पाता तुझले सेनाई, चारी शंभले परंतु न बोलव काही, साई दिवात परता पडलो प्रवारी, ते तू भक्ता लागे ते तू दानी ओ दैत्यासुरमर्दिनी, शूरवीश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा, होसी पासून सोडी दुःखापासून सोडी गोपाशा, अंबे तुझवा कोण पुरविलाशा, नरहर तल्लीन झाला पदपंकजलेशा, जय देवी जय महिषासुरमर्दिनी ओ दैत्यासुरमर्दिनी की जय। अंबाबाई माऊलीचा अश्विन शुद्ध श्री अंबा पैसली मंत्र जप करुणी भोवती रक्षक ठेवूनियो, ब्रह्मा विष्णु रुद्र आई से पूजा न करीती हो, उदो बोला उदो अंबाबाई प्रतीन महिमा वर्णोतीच हो, मध्ये श्रेष्ठ परशुरामाची जननी हो, कस्तुरी मळवट भांगी शेंदूर भरुनी हो, उदो कार्य गजती सकल चामुंडा मिळुनी हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, बाई माऊलीचा, उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो, चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो, मांडिला हो, मळवट पात चोळी कंठी हार मुक्ता फळा हो, कंठीची पदके कासे पीतांबर पिवळा हो, अष्टभुजा मिरविती अंबे सुंदर दिसेलिया हो, उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो, बाई माऊलीचा, उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो, चतुर्थीच्या दिवशी विश्वव्यापक जननी हो,
मोहिनी हो भक्तांच्या माऊली भक्त येती लोटांगणी हो उदोलीचा उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो पंचमीच्या दिवशी व्रत ते उपांग ललिता हो अर्ध्या पादण पूजन तुझला भवानी सत्विती हो रात्रीचे समयी करती जागरण हरिकथा हो आनंदे प्रेमे ते आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो षष्टीचे दिवशी भक्त आनंद वर्तला हो घेऊन दिवटा हस्ती हर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देशी हार मुक्ता फळा हो उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो षष्टीच्या दिवशी सप्तशृंग गडावरी हो तेथे तुना दसी भोवते प्राई जोई शेवंती पूजा रेखमिन हरवी हो भक्ता संकटी पडता जेवणी घेशी वरच्यावरी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो अष्टमीच्या दिवशी अष्टभुजा नारायणी मोहिले शरण आलो तुझला लागोनी सणपान देवणी सुखी केले अंतःकरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा उदो कार्य गजती ब्राह्मणा तृप्त केले जगदंबेने हो उदो बोला उदो अंबा कार्य गजती न महिमा वर्णोती शुंभाधिक राक्षस सर्व ही मारसी रणी हो विप्रा रामदास आश्रय दिला तव चरणी हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो बाई माऊलीचा हो उदो कार्य गजती न महिमा वर्णोतीचा हो बोला जय भवानी जय भवानी कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम पूज्यारविंदे भवं भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि घालिंग लोटांगण वनील चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अलिंगण आनंद पूजन भावे ओवाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधान्यादीन समर्पयामि अजितं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं हरे हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे प्रथमं शैलपुत्री च द्वितीयं ब्रह्मचारिणीं तृतीयं चन्द्रघण्टेति कुष्माण्डेति चतुर्थकं पंचमं स्कन्दमातेति षष्ठं कात्यायनीति च सप्तमं कालरात्रीति महागौरीति चाष्टमं नवमं सिद्धिदात्री च नवदुर्गाः प्रकीर्तिता यांची जतन व संवर्धन व्हावे तसेच महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी दिनांक 22 सप्टेंबर 2025 ते 26 सप्टेंबर 2025 पर्यंत जागर मातृशक्तीचा मेळावा श्री शक्तीचा या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या अंतर्गत दर दिवशी प्रसाद बापू हिरे मित्रमंडळ व भारतीय जनता पार्टी मालेगाव आयोजित जागर मातृशक्तीचा महाउत्सवतात, परंतु त्यांची तीव्रता मात्र काही
सर्वत्र हिरवीगार सृष्टी पाहून मन प्रसन्न होते. निसर्गाची ही मुक्त हस्त उधळण पाहताना एक वेगळाच आनंद व उत्साह निर्माण होऊन सर्वजण सुखावतात. मागच्या आगमन होते शरद ऋतूचे. हा सर्व महिना लक्ष्मी पूजनाचाच असतो, कारण शरद ऋतू आपल्यासोबत अनेक सण आणि उत्सव घेऊन येतो. सिद्धी, बुद्धी, धृती, विद्या, माया, ममता अशा विविध रूपांमध्ये भेटणारी आदिमाया सृजन रूपाने बीजामध्येही असते. तीच या काळातली घटस्थापना. जल, आकाश, वायू, दिव्यामधील तेज, मातीमधली सृजनाची शक्ती अशा पंचमहाभूतांसह शक्तीचं पूजन. त्यासाठीच दररोजची माळ, विविध फुलांची सजावट. भारतवर्षाच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये पुराणकाळ हा देवता व उपासना यासाठी अत्यंत समृद्ध काळ मानला जातो. तेव्हापासून आदिशक्तींना मातृशक्ती मानून पूजन सुरू झाले. देवी शक्ती ही दुर्गा, भवानी, रेणुका, कालीमाता, अंबा, सरस्वती, एकविरा, महालक्ष्मी, चामुंडा, वज्रेश्वरी, जीवनदायिनी अशा विविध रूपांनी पूजली जाते. करोनी 9 रूप दिवस सण हा मांगल्याचा असेल. देवीची 9 रूपे पाहून मन तिच्याच ठाई वसे. या ठिकाणी आपण घटस्थापना केलेली आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आपण या ठिकाणी महाआरती सुद्धा केलेली आहे. आणि यानंतर वेळ होत आहे ती मान्यवरांच्या सत्काराची. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी माननीय श्री मनीषा देवरे मॅडम यांचा सत्कार MCA कॉलेजच्या सौ प्रियंका जगताप मॅडम यांनी करायचा आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी उपस्थित असलेले श्री संदीप देवरे साहेब यांचा सत्कार भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्या शहर अध्यक्षा सौ सुरेखा भुसे मॅडम यांचा सत्कार योगिता शिरसाट मॅडम यांनी करावा. या कार्यक्रमाचे आयोजक माननीय श्री प्रसाद बापू हिरेबाई साहेबांचा सत्कार पूर्ण झालेला आहे. आणि यानंतर आपण पुढील कार्यक्रमाकडे वळणार आहोत. या ठिकाणी दुर्गा सप्तशती पाठाचं वाचन होणार आहे आणि या पाठाचं वाचन करण्यासाठी या ठिकाणी महालक्ष्मी, महासरस्वती, राज राजेश्वरी, आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. सर्वांचा आवाज जोरात याला. उदयोस्तु श्री महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती, राज राजेश्वरी, आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. आई साहेब, बोल अंबा माता की जय, बोल अंबा माता की जय. ईशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्ये नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर हेतीवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंद परमसुखम केवल ज्ञानमूर्ती द्वादशतीत गगन सदृश तत्वमक्षादिल सूक्ष्म एक नित्य विमलमचलम सर्वसाक्षभूतम भवागती त्रिगुणद सद्गुरुं नमामि. ओम रक्तांड रक्तवर्ण पद्यनेत सुजस्वस कथा डोपीच माला दंड कमंडलुत कट्या रक्ष रक्षक त्रिगुण्य रहित त्रिलोक्य पालक विश्वनायक भक्त बस्तल कलियुगे श्री स्वामी समर्थ धारक पाई माम पाई माम पाई माम. आता करूया प्रार्थना. जय जय जी अपहरणा परपरत्पर केवल्य वसना ब्रह्मानंदा येतीवर जय जय जी पुराण पुरुषा लोकपाशा सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवंद्या जगद्गुरु सुख समाध निवासिन्या सर्व माक्षी करुणालया भक्त वस्ता ताराया अनंत रूपेण सूर्य तुझे पे तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिवालक्ती समग्र तुझे रूपेण अटलासी करता आणि करविता तुझ्या हवी आणि होता दाता आणि देवपिता तुझ समर्थ नित्यमे जंगम आणि स्थिर तुझे व्यापले समग्र तुझ्या लागी आदि मध्य माग्र कोटे नसे पाहता असून या निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञात तुझे के विश्वेचा वेदाचाचे चाचरे शस्त्राचे नाव प्रपंच परमार्थ देते सुमंत्र करता आणि करविता तुझी एक स्वामी नाथा माझ्या ठाई वार्ता मी म्हणायची नसे ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ महाराज की जय। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे 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 देहि सौभाग्य आरोग्य देहि परम सुखम रूपी सर्व बाधा प्रशानं त्रिलोक्य अखिलेश्वरे एकमेव त्वया कार्ये समस्त व्याधि विनाशम सर्व मंगल मांगल्ये सर्व साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे मार्कंडेय छंद अनुष्टुप जिते गोयति संसारी मानवा सर्व रक्षका पितामह सांगता अध्यापन दिले गुणा ब्रह्म उवाच एसेति गौतम विप्रा सर्व भूतकारकम देवी कवच पुण्याने कविते महामुने प्रथम शैली पुत्र ते द्वितीय ब्रह्मचारिणी तृतीय प्रचंद्र घंटाती कृष्णंदा देवतीते पंचम स्कंद माताती षष्ठ सात्याची सप्तकानम सर्वजन मंत्र वेद बोलिता अग्नित जळता कुरुशत्रूचे केळीतरणी विषय संकट माझी बाहेर ते शरणागता न द्यायचे होते से केव्हा अशुभरण संकटी विपत्ती ना दिसे कोण दिसे डोळा शुभ ज्या भक्त स्मृती देवीचे पावेश्वर सबंधी देवेश्वरी तुझ्या नामी त्याची रक्षा सुरेचित पेतार मुनी पुरुष ते खेटे का तोमर ऐश पुष्पाश हणकी उंद ऐश त्रिशूल अशुत शानक भूषण उत्तम दैत्यांच्या देवनाशाचे अभय देवायचा मासोय मा विनाशिनी पाहता भय शत्रूचे देवी गे मध्ये रक्षतु पूर्वेचे इंद्र रक्षाय अंद्रे त्याग्नी देवता वाराई दक्षिणेते नेतृत्व कड वागिने वारुणे पश्चिमे दिशे वाय ऋगवाणी कोमरे उत्तर ईशान्य शोलबारिणी शोलदना भरवाणी रक्षाने विष्णु यादवांना दश दिशा येशे चामुंडा शोभाना पुढे पुढे जय रक्ष मागुती आजित वाम वागाशी रक्षे भरायचा उचजी देशी का रक्ष उमा मस्तक मला तिला करते रक्षित आपण त्रिनेते त्या उर्वागत हे म्हणता नाशिका शंकरी चशुवद्देशी कानाशी ऋषवादिनी कपोल कालिका रक्ष कुरुमाती शांकमरी शगन कंठ निकल संदादाजी वदसे भक्षवदे तचवाने निरण्य आताची दंडिने रक्ष अंगोली अंबिका शुलेश्वरी नका कोशिकेश कुलेश्वरी हृदय ललिता शुलधारिणी नाभिने कामिनी रक्ष गुहितरी तथा पुतला कालिका लिंगा गुदा महिषवाहिनी कोटी माता भगवती विंध्यवासिनी यशस्वादी काम कोटे पोटेश मावला गोटाशी नासी यथे पद्धती श्री पादंगुली रक्ष तैसे तळवाती दुष्टादे नकाची केशवी ऊर्ध केशिनी कोमेशी कोमिरीवाती वागीश्वरी तथा रक्त मास मासाड मेधाची पार्वती अंतरती काल रात्री पित्ताशी मोठेश्वरी मध्यावती वधुगज कपा चुडानी तसा ज्वालामुखी नकपेदा अभित माशी वैष्णवी कीर्ती लक्ष्मी दत्ता रक्ष चक्री तथे दना ननास इंद्रती दत्तेश्वरचे वश चांडिका महालक्ष्मी पुत्राची वृक्ष पत्नीशी वैरवी वंशाची सुप्ता रक्ष मार्ग तथा राजलक्ष्मी महालक्ष्मी ऐशे सपता सीता रक्षाने येथे स्थान कवची नस बोले दे रक्षा विद्यास्त येसे देवी जयंती वापना शिशुमे त्यांच्या त्या पावलं टाकता पुढे कवचा स्मरुणी जावी देणे जाणे की ते अर्थ लाभ तिचे सर्व गुचित श्रेष्ठ दशस्थाची प्राप्ती सुनेची परमेश्वर तुला लाभत भूताला निर्बळ होतसे त्या सांगते पराजय त्रिलोक्याचे पूजे कवचाने सुरक्षित दुर्लभ देवताची देवी कवच हे त्रिलोक संधीच्या वेळी वाचा विभान देवणी देवी काल त्रिलोक्यापाजित आयु अशताचा प्रदुकदान वे नाशवी व्यारी सारा नृत कोडे मुर्गी स्थालांक जंगल में ऋषि विषनाशने अभिचारणे काही मंत्र तंत्र भूमितती उजळ खेचर राशली जल देवता जप सप्तशती चंडी पाहिले कवच वाचणी हे वन पर्वतांनी भूता जो संत त्याचे पुत्र पुत्र जो दिद्या स्थान माया कृपा बळे सुरव्रत नित्य भक्ता साध्य होत असे आवे तो दिव्य रूप भोग सोके शिवासने श्री देवी कुलदेवता चरणमस्तु अर्धकाली कपादिनी दुर्गा क्षमा भात्रे सौदा जय देवी चामुंडे भूतरदे आणि जया सर्गवती देवी काल रात्री मस्ते वेदुका सते वेदोसनमा रूपनेश दाई नाशवी षड्विकारते महिषासुर संतानी भक्ताने सुख देते रूप देवी नाशवी षड्विकारते रक्त बीजपदे रक्त चंड मुंड विनाशिनी रूप देवी नाशवी षड्विकारते शुमनि शुम दुर्श्वास वर्तिनी देवी विक्रमाज रूप देवी नाशवी षड्विकारते पद्य पादबंदिता सर्व सौभाग्यदायिनी रूप देवी नाशवी षड्विकारते अचिंत रूपजेती सर्व शत्रु विनाशिनी जय रूपनेश दे नाशवी षड्विकारते निष्पापकारे चंडी चंडिका ते तुला रूप दे नाशवी षड्विकारते भक्तीने श्रोत गाती चांडिके व्याधी नाशिनी रूप दे नाशवी षड्विकारते द्यावे सौभाग्य आरोग्य मध्ये सुख रूप दे नाशवी षड्विकारते द्वेती जाळे ते माझे लाभ
महाबल रूप देनाशे षड्विकार देवी कल्याण हो माझे निमेव संपत्ती उत्तम रूप देनाशे षड्विकारते देवदैत्येश्वर रत्न गासदी चरणावरती रूप देनाशे षड्विकारते विद्यावंत यशवंत लक्ष्मीवंत सुसजना रूप देनाशे षड्विकारते प्रचंड देवी दर्पण असत चांडिके शरणागता रूप देनाशे षड्विकारते चतुर्भुज चतुर्मुख सुते परमेश्वरी रूप देनाशे षड्विकारते विष्णु करी नित्य श्रोता भक्ती देवी अंबिका रूप देना सिंधु सारणी मनोहारी लाभारी कुंदरदा सहचारी हे श्रोता आदि वाचने वाचा सप्तसती पुढे फलसंख्यात लाभे सर्व प्रशुद्ध संपदा श्री देवे स्तोत्रम कुलदेवता चरणमस्तु अत किलक स्तोत्रम ओम अस्ते श्री किलक मंत्रस शिव सृषी अनुसुंद छंदसी मारसप्त देवता श्री जगदंब वृद्धस सप्तसती पादद्वे सभे विवेको ओम च त्रिवेद दिव्यलोचनम श्रेय प्राप्ति निमित्ताय सो सोमार्थ धारिणे आम्ही किलक सहिते मा स्तोत्र कळोपुरे मंत्र सिद्धेतया पाटी कल्याण प्राप्ती साधका उच्चटना इति सिद्धे से दुर्लभ वस्तु लावण्य सप्तसती श्लोक ऐसे देवी साधत येते न मंत्र नौषध तंत्र नको साधना आणखी जपा विना फळा येती सर्व उच्चटाईने सिद्धी अन्नत मंत्रांनी थोर सप्तसती सप्तापुरे सप्ताती नसे तपुन्नत गुप्त ठेवी महेश्वरी कृष्णा पक्ष चतुर्थी ऐसे मौनी सप्तसती मंत्र जपे देवी संतुष्ट त्यागुणी देवीशी सर्व वावणी प्रसादी सेवणी तिला तिलक नाश सर्व शिव प्रोष वक्रते ऐसे किलक साधन वावणी पूर्णता उच्चयानी उच्च स्वारे करा पाठ सप्तसती सदा ऐश्वर जिच्या सावे सर्वज्ञ वाक्य संपदा शत्रु आणि मोक्ष सिद्धीतला भूलती शरण श्री देवे किलक स्तोत्र देवता चरणमस्तुम रात्री सुक्तम ओम भगवती निद्रा देवी ब्रह्म स्तोत्र करी तिचे श्रद्धा सप्रेम लावणी महामाया सवी अशी ब्रह्म उवाच तू स्वदा देवी षड्विकरा सरात्मिका सुधा अक्षर नित्य स्मिता मात्रा नित्यसिदा बिंदू रूपे अर्थ मात्र अनुचाय तुझे रूप सावित्री संध्या देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वासी तुझे उद्ध्वस्त सृष्टीचा पालन करता सर्वांची कल्याणी ग्रासती जरा उद्भवला आली तू माता पोषण जीवनामध्ये संसार रूप कल्याणे सृष्टीमध्ये जगन्मती महाविद्या महामाया महामेधा महासुरे महास्वरूपदा महादेवी महासुरी प्रकृती तुझ्या सर्वांची गुणत्रय विभागिनी काल रात्री महारात्री मोहरात्री तू दारुण तू श्री ईश्वरी तू री बुद्धी बोलक्षणा लज्जा पुष्टी दृष्टी शांती तुझ्या क्षमा शटराणी शून्यनी शगनी शंगिनी शरीत होता त्या पण शरीर देवी शून्य पर्यापशा सौम्य सौम्य भूम्य अति सुंदर पनामस्वरी तू एक परमेश्वरी सत्य सत्य ती शक्ती ती तुझ्या सर्व रूपिणी सर्व शक्ती स्वामी श्रोताची मध्ये विष्णूची माये तू शंकर प्रयाविध तुझ्या आदात्य शिवा सर्वांताने तुझ्या श्रोता नसूनही योग्य तू आम्ही तुझे यश थोर देवी सर्वताय प्रशाळती करामी मोहित याशी दुर्लभ मधु केटबा जगदीश्वरी हे विष्णू जागवी देवी सत्वरा उपजा बुद्धी विष्णूची मारावे दैत्य दोन हे रात्री सुक्त कुलदेवता चरणमस्तु पहिला ध्यान वृद्ध शाद्रू विक्रंडित खडंग चक्र गदा शाप परिगा शुला भुषुंडी शिरा षडंग धारणजी करी त्रिनयना सर्वांग भूषाधारा नीलासारखी पागांती पाद दशका तेवी मालिका नाशका मधु केडवा स्थवी विधी निद्रा जगन्नायका ओम चमंडकाय ओम मार्कंडाय उमाज चंद अनुष्टुंद सूर्यतन साबरने म्हणून बोलला आठवा उत्पत्ती कथा कधीची विस्तार एक सांगता कृपावंत महामाया त्याने धन्वरदीप सावरणी म्हणून सूर्याच्या पुत्राहून वृत्तांत शुभ पूर्वी सर्वशी क्षत्रवंशील भूपती सुरत नाम महाराजा समस्त स्थितिमंडला पुत्रा समांतो राजा पत्रपती तत्पर कोल्यावेरीची वेरीत धावा त्यावर बोलल्या दंडनिधी सुरजमाधी स्वर संग्राम तो करी कोल्याव्याची सवी त्यांनी सुरत जिंकिला रण सोडला तो आला सबाई पूर सपले जिंकिले ते वैरंगाची भूपती शीर्ण झाला अमात्य बली दुष्पात भूप दुर्बळ पाहुणी सेनाभर लुटलेल्या राजधानीशी जिंकल्या शिकारीशा मिशा राजा होणे अवस्वात दुर्दैव लोप पाहिजे आता से घोर आनंदी विसावे शोभने अशी शरुंदे राण सुंदरी पाहे तो सत्कारीला राजा राहिला आश्रमावरी कानाची विचारे नित्य श्रेष्ठ शांतीशी ममतायुक्त चित्ताने चिंता हे अंतरी करी माझ्या पूर्वजांची ते राजधानी नसे मज सत्ता ज्याची अजवळी दृष्टपीठ पिढक जयतेच्या जनवृष्टात वारी त्या खडा माझ्या हत्ती सूडपुष्ट काय गती माझ्या सत्तेत होते ते राजे असतील ते स्व कष्ट जिथे माझे द्रव्य हाती दयांची मोजते लुट्ट त्याचे जाईल ते सुरा चिंता होणी दुःखी सोचन हे म्हणा मैदाची कष्ट मी जाय पाय वेश कोणी येण्याचे विचारित उपदेश असे येथे सर्व बोलला दखा भुवणी अंतर दाखवणे विनम्र वेश बोलले पुत्र स्वजन होता विवंचनामध्ये व्यासी दुःख देई निरंतर सदाचाराची पुत्री असतील ते कसे राजवाज श्री पुत्रधन हे वनवासी कारण प्रिय लोभिनारी येथे पुत्र वाटते क्या वैश्यवाज विनय से व्हावे आदरे बेसले पुढे वैश्य राजा करियाई अर्थलाभ तयाच करी राजवाज भगवान उत्तर द्यावे माझ्या प्रश्नाची माझी आम्ही 12 दिन चित्ताच्या तेने दुःखद बहुमज सर्वांगी ममता माझ्या जाजाची असता नसे सत्ता आता माझ्या अज्ञानी तरी दुःखी मी घरातून काढला हा वैश्य दुःखी असे मी त्याच्या समाजात राहणे ममता याची ना तुटे दोघेही सारखे झाले त्यामुळे मुजमा तुम्ही ममता दोषयुक्तेची कोणी झोमते आम्हा सज्ञान असून आम्ही नकळे घेरलो कसे विवेकही ना आम्ही मूढा झालो आता पुढे ऋषी रुवाज भाग्यवंत समस्याची काही विषय ज्ञान भोगती दिवसा कोणी रात्री भोग पुन्हा रुचे भिन्न भिन्न विषयांची जवी ऐसी जनावरे दिवा रात्री भोगी विवेक नर द्यासी सुज्ञानपूर्वक भोगी भोग विषयानाशी मानव पशु पक्षी सुद्धा भोगती निशावर नर नारी परी सौख्य भोगती पशु पक्षी स्वये सुद्धा याचा ऐसी मोहित जिते पिलाशी उदन देती कोणी मोह असा अपना प्राप्त हे भोगाया दीर्घकाले
मानव इच्छिती पुत्रा पशुपक्षी इच्छिते नाशमाश कळे तारे प्रसन्न इति देसती जन्म मृत्यू बळाशी संसार बांधिला जिने सर्व मोहासती हेतू बुद्धीशी प्रेरिका देवी सनातनी माया पराविद्या अतर्क जगदीश्वरी विष्णूची महालक्ष्मी सुवेचिका ईश्वरी बलयामध्ये त्याथे परमेश्वर राज उवाच स्वामी कोण महामाया देवी कळवा अम्मा जगी ते जन्मरी कोटे जैसे चारित्र देवीचे प्रभाव रूप सांगावे प्रादुर्भाव सविस्तर तुम्हापासून हे सारे इच्छित सन्मत ऋषीरुवाच जगत रूपी नित्यरूपाती देवी विश्वव्यापका देवकार्य सिद्ध बाबा अजम जन्म घेत असे आरूपा धरुणी रूपा उत्पन्न लोकी होत असे कल्पाती जला निप विष्णुशेष आसने कर्मकाळातून त्याच्या मधू केटप जन्मले ब्रह्मासी खायले आला विष्णु नेत्र योग नेत्रा भावे स्रोत इति करी आदिश्वरी ते विश्वासी धारण ती करी विश्व संसार पावणे सारा मुडी मध्ये तेज स्वरूप तिचे विष्णूचे लक्षण उपमा द्यावा नाही तुलनेशी कोणी तुझ्या आले देते जो कोणी विष्णू मावणिया ज्या गाणाया त्याला योग विशेष स्तवी ओम भगवती निद्रा देवी ब्रह्मस्त्रोत करी तिचे श्रद्धा सप्रे लावणी माया स्तवीती ब्रह्मवाच तू स्वाहा तू स्वदा देवी षट विकासात्मिका सुधा तू अक्षरे नित्य नित मात्र बुद्ध बिंदू रूपे अर्ध माता अनुचार तुझे रूप सावित्री सत्ता देवी तू माता परमेश्वरी धारण तू विश्वाची तुझ उद्वस विद्या महामाया महावेद महासुदी महास्वरूपा महादेवी महासुरी प्रकृती तुझ्या सर्वांची गुण विघाने काल रात्री महारात्री मोह रात्री तू दारुंद तू श्री श्रुत ईश्वरी रीम तू बुद्धी बोलक्षण शुकिनी नदीने होता शंकिनी हरितता चापराच्या देवी षडबंध परिवाभूषा सौम्य सौम्य तू सुंदर सृष्टी पालना समाज गुण नसे सामर्थ्य श्रोतांची मज विष्णूची माय तू शंका प्रलामध्ये तुझ्या आधार त्या शिवा सर्वांचे तुझ्या श्रोतांना नसून आम्ही तुझे यश जगदीश्वरी ती विष्णू जागवी देवी सत्वर उपज विष्णूची मारावी देते दोन ते ऋषी वाच व्रताश्री देवी स्तविले तत्वास्तवी नेत्र नासिका हृदय बहुशिवत निघाली त्यातून देवी ब्रह्म सन्मुख झाली एका नव जलामध्ये शयाच्या शयनातून योग नेत्रातून उठला श्री स्वामी जनार्दन मधु केटप दुर्वा बलवासी पराक्रमी देत तो पाहता झाला श्री विष्णू तो अनावर नेत्राती ब्रह्माची खाऊ इच्छिते उठून विष्णूची तेव्हा संग्राम देश बांधिला त्या अंबा बदावी जल नदीसे ऋषीवाच तास म्हणून शंक तेव्हा शंकर चक्र जानदेवर ठेवणी जगांचे शिर ते ब्रह्माची औषधीसाठी माया प्रकटली असते एक महात्मा देवीचे वर्णित पुन्हा तू ओम ओम एम श्री अच्युत प्राकृत वाटिकाय मार्कंडे पुराणे सावर्णे मन्वंतरे देवी महात्माय प्रथम अध्याय कुलदेवता चरणमस्तु विनियोगम ओम मध्यम चरित्र विष्णु ऋषी महासरस्वती देवता विष्णुमत चंदा शाकंभरी शक्ती दुर्गा विजय ऐस्तव स्वरूप श्री महालक्ष्मी प्रीत्यर्थ सुर्गा चरित्र श्री विनियोग ध्यान स्मृत शास्त्र विक्रेंदित मी महिषासुरमती श्रीलक्ष्मी पद्मासना ओम ह्रीं श्री ऋषिर्वाच छंद अनुष्टुंद देवदैत्यामध्ये पूर्वी शताब्द रणदारे महिषासुर दैत्यात्र देवांच्या दे पुरंदर महाबलिष्ठ दैत्यांची शेवदैनिक जिक्र महिषासुर स्वर्गाचा इंद्र घेऊन बसला पराजित देवता गेला ब्रह्मास करुणी पुढे शिव विष्णू तिथे होते पण सुरेश्वर महिषासुर दैत्यांच्या सांगती जय देवता खरा जय देवांच्या सहित विचार सूर्य चंद्र यज्ञ वायू मंत्र धनिका महिषेश्वरी स्वर्गीचे देव भूमीचे फिरती न देव मानवा परपृथ्वीचे बोधी दुःख यातना शरणागत असा दैत्य सांगण्याचा देवता पेटल्या भारी एकता शिव विष्णूचे क्रोधा रक्त शरीराच्या मुलीला ताटल्या जगता झाली पाहिजे होते तेज मुखातून ब्रह्म शिवाजी तेज समावले इंद्राजी दैन्य देवताचे पावले उद्भत एकत्र झाले सारे पर्वत काळ उजरा प्रज्वलित वाते व्याकली सर्व दिशा देवता वाते तेजातून निघे सारी पडला तेज व्यापले त्रिलोकांशी तेजाची मके यमराजाची या के सर्व वाढले महादेव विष्णूचे पूजा उत्पत्त इंद्रायणी कटी वर्णापासून जंगातील तेज पृथ्वीचे पदे ब्रह्म तेजाचे सूर्य तेजाच्या आगळ्या करंगा वसुदेवा साजिऱ्या मुद्द्या म्हणल्या रत्नाच्या बांधल्या अंगुळ निर्मळ फारशाच्या विश्वकर्म विद्याच्या दान ते कमला मला वक्षारी सर्वदा फुललैसी सागर देवीची देवी पुष्प सर्व देवी वाचलवाची देवी वेशास्त्र नाना रत्नमणी मधुकात कुबेरा पृथ्वीराज महानाग शेष अनन्य देवता हे शशी भूषणे हेशे सन्मानित देवी अंडाय देवता उच्च हट्टास तो करी गर्जना भयानक नाद झाला गर्जना व्यापली सवी आकाश नट भरले नाद गंगणी नाथ मावेना नभई अनेसे विष घाबरते सिंधूचे कंप झाले कंपित झाले पृथ्वीचे पर्व आलेले भवानीशी असे देवता जय लाभला गतीपादे महर्षी तीन मृत्यू स्तोत्र करे त्रिलोकात अब्द उठवडी सज्ज झाले तेथे देते समोरी धावणी आले महिषासुर महाप्रदे काय झाले सेवनाद झाला धावला दिशा प्रारंभ झाला युद्ध ते देवीचे अशेष प्रारंभ प्रकाशल्या महिषासुर अधिपती शनिकाचे सहस्र गतीचे उद्रग स्वामी तलड 1 कोटी रतींचा रथी रथ यातून तोमर भिंती बाद फरशी पाडसा पट्टीराज प्राण करती खळ वदायते दुर्गेचे प्राण करती करोड घेरले दैत्य देवताची चालले तुंबळ कुठले दैत्य काही देवीची शक्ती वाढीता बेकरी पाशवरिता येते पुढे उद्योग सर्व दुर्गाचा मारण्यासाठी ते देवतावनी माधव के शेषावती दोडी तवडी थकली नाही मुखम लाण झाले शेषास्त्रवाणी शेषाची देवीचे ऋषी देवता वानसिया देवीचे बनवण्यात असुराचा देवीचे भाई निश्वास सोडता देवा ओम ऋषी रुवात छंड अनुष्टूप नाम पाहुणी दैत्यांच्या त्रिशूळेच्या तिष्ठतो धावणे आला पडती
वदाया देवी अंबिका संग्रामी देवीवरती सोडी दैत्य शरते मेरूच्या शिकारी जैसा जलवर्षा होत देवीने बाणाने समस्त बाण तोडले ते ज्याचे सर्व अश्वर वनमायस विदारले वृष्य ध्वजा बाणाने सोडले वेदेंद्र त्या खडा गाळ अंग प्रत्यक्ष केला शेरावरी तळे ढाल तलवार होती तेव्हा धावणी आला धनुष्य रथ अश्वाशी मुकला सारता सेवका धाव तो करी भुजाय मानते देवीचे प्राण मातला ऐसे भावशी लागला तुटली देत्याची तालवार तो सक्रोश सगळे देश घेऊन धावला वेद्रकाळीचे मारा बेकला नवमंडळी सूर्या समज बाबा त्याची चालला तेजवान तो देवीचे शूल फेकोणी तोडला शूल सत्वरी शिशुर मारला देवे ये पान पडे तया आला चामर घेऊन देव पीडिता दुर्जन हत्ती बसी बसून शक्ती मारी देवीची देवी महाबलाची ओंकार करतात वरे शक्तीचा त्या नाश चामर असे तस्वरी चामर तेव्हा क्रोधाने देवीचे शूल मारता बाणाने तोडणारे हत्तीने मस्तके सिंह तेव्हा बैसे उठून या भाऊसे ते सुरू झाले दोघे बल लावी ते दोघे हत्तीवरून आले तेव्हा मैत्र भयंकर प्राणे मारते बाष्पाद भिंतीवर आले मारते तसडी दूरवादी मारले तरे दूरवादी माधुने येथे धारले बिडा तलवारी पासून तोडलं दुर्गा दैत्य बाणाने दास तोडला सेना चालता देवी रेड्याचे रूप घे महिषासुर तापे देवीचे गंध त्रासले हुदका देत कोणा शिकवणारे मार वृष्ट पुणे मारेवर देवी दे सिंह नाते पुणे मेले निश्वास घरी देवी शक्ती सिंहाने मारण्यासाठी महिषास धावला जगदंबे प्रति तेव्हा अंतर्क्रोध दाटला महिषासुर देशाने पर्वत उचलितो शिंगाने पिंकुने भूमी गर्जन करीतो वेगाने त्याच्या पृथ्वी कंप पाविशराशरी पुच्छाने उठले लाटा गोळीने सिंधू कुंभित शिंगाच्या चालीने मागती वेगावाला शाश्वत उगदाची पर्वत पडी भूमी शब्द माते देशा चंडिका वदार उठली स्रोत झाला अनावर दया गुणे रेड्याचे रूप सोडे ती रूप दे देई डाल तलवार घेई गवणे आलं गाविता सोडी मारी रूपा झाला गज भयानक सिंहाचे ओढी तेल मंडळ सोडी वाटी कडपणे अंबिका से कुंज फेके देते रेडा पूर्ण झाला चुका जाते सेजराचा त्रस्त झाला गावर फिरते ते सुरती से अंबा ब्रह्मात पावती हे सेवा दे दूर से तेव्हा देव माता महाबली दूर से देते से श्रवणी मालका पर्वत फेकी आकाश अंबिकेवरी बेनीचे वन सोडून यास प्राचल रक्तंड ही सुधावेची वाचा ते देवी वाचा वितुजा विक्रम पावासे जो मरी पाते सुधा पडता प्राणी गजते सुरेश ओम ऋषी वाच ओम बोलती देवी पायामध्ये खड्डाशी बोलते घरी ते रेड्याचे कुक फोडून बाहेर येत सेना देवीची नेजी शक्तीने येताने हे तरी असे दावत तेव्हा तलवार करीन मस्त कतोडी देत्याचे महिषासुर मध्ये कार करीना नाही ते बळे समस्त देवता तेव्हा श्री अच्युतराचे प्राकृत वावत ठिकायचे मार्कंडे पुराणे सावनी मन्वंतरी देवी महात्मा तृतीय अध्याय कुलदेवता चरणमस्तु वृत्त वसंतलिका दुर्गा महान महिषासुर दैत्य मारी शुक्रादी देवदवन मनाविले न भारी लावण्य अंग फुलशेष स्वाने देवीशी शोध करते नम्रतेने जी विश्वराय जगन्माता जगदती देव सर्व भूपती जी पूजनीय ऋषी देव जगन्नाथ जय विषयचे भ्रमणाची बदल अंबाला प्रवास भगवान ब्रह्मा शिवा वदने नितर स्रोत जागा देवी चंडिका खाली जगतवाली नांचा वाव विचार शुभ मंगल भावनांचा जी पुण्यवंत सतरंत महालक्ष्मी पाप्या पगासे भगवंत उर्मी ग्रंथाय सकुलिनांती लाजयशी पाळी जगासे ते पदासी नावर्ण तेशी रूपयुची तेसे शौर्याचुर थोरे जैसे जी देवा दैत्य समरी सगळा शोर चारित्राद्वतीचे श्रुत अपार तू एक देवी त्रिलोकीचा विशोप तेने अवधर जैसे दोषात आधार सकल जगन्मा भूषा व्यक्त ब्रह्मातून सकृती स्वात स्वातू सर्व नाम घोषे अज्ञान होती तृप्त तृतीय स्वाते श्राद्ध तृतीय चित्रात कारणाने तेने दस मजला मानतात ते जो मोक्ष साधनाची तमाव्रताचे सत्य संयम जना मोह बोलत येते अभ्यास ती मुळे निम पथाला विद्या तुझ्या यज्ञ तुझ्या रूपाला तू जीव सभास छंद षडतंत्र छंद मात्र तू भूमी तू शिवशिव शास्त्र कृषी येते पिढा तुझे के भाग्यमूर्ती तू शास्त्रात होती तुझे त्रुट कानो गातो इथं बळ करते प्रपंच बाधा तू केट बी हृदय गौरी तुझ्या शिव करी थोर माधव ऋषी आम्हाला शिरपुज लिंबा खावणे कणे कुमारी अंबा पाहुणी आणि गोळा महिषासोबत केला प्राण माता तेशी चंद्राद मुकुट येते तुझ्या ज्या पाहता होईल इसरे समघात मुखाला पाहुणीनाच विनाश तो खायला संस्कृत जग हितगात होते क्रोधे तुझ्या वर्षित होती प्रत्यक्ष प्रत्यक्ष तवलोचनाची त्या मारीला महिषासुराची प्रसन्न आहे ती मानव जगाचा लाभेश श्री पुत्र सेवक तू मिळतात योग्य धन्वत पावती दे मिळवणे श्रेष्ठ धर्मा तुझे संचे दारिद्र्य दुःख येतात गाणी तुझे सर्व कार्य विद्रवाळी तुझी ने असेल सर्व पाहुणे सौख्यमुद शुभगांगिनी मागणी गळजना तुरे हे नरक भाग्योनाची मुक्त व्हावा दैत्य वजावदाई तुझे सदैरना तत्वृषा जळित विश्व सारे संसारित असु श्रेष्ठ भारे संस्पर्श उणे दोरावा हा भाव तो मनात इथे असावा पाहुणे खंडग मानदीप्ती अंधत या सुरावन कोणी नेत चंद्रादी सुद्धा सांग जायच होते अंधत होईल तयास ते करी दृष्टा परावत करीता वर्षील कावन कांती जर्गई अत्तला सर्व होती तुझी स्वर्गे तुझ्या मलाने तू शंकली योगवादा करुणार पाणे लावणे कांती रूप कपाळते जय तो रोजी तुझेवढी जगात युद्धात निष्ठुर कृपा हृदयात भारी एसी एक वरदायी दिवनारी सारी तारी छंद अनुष्टू शुलामे दक्ष देवी छटजाने दक्ष कक्षले सरक्षोटे गट आरे करुणे पश्चिम दक्ष पूर्व कविने आम्हा त्रिशूल उडी हाती उत्तर ईश्वरे बैकारी बनवारी तुझी
विष्णू रूपे आमचे लोकांचे रक्षण व्हावे नये खडंगाच्या परी पुष्पमाला पूजती देवता दिव्य भूत भक्तिभाव सुंदर चिरतील प्रणाम करतो देवी प्रसन्न देवी बोलता देवी वाच तुमच्या मनीची इच्छा मागावा जो मला देव वाच भगवती पूर्ण केले मागणे महिषासुर तो वेरी ठार तू केला तेरे तेवढे काही इच्छित येत वैश्वरी आठविता तर त्याचे सौख्य नामधारका संकट निस्वाचे घाती जे स्रोत थायची विभाग संकट माझे श्रीपती मिळवतया आंबिया प्रसन्नाने प्रसन्न असणे सदा ऋषीवाच प्रसन्न केली देवताने भद्रकाली येत तथा सोने महादेवी श्री रूपा त्रिलोक हितकारी जे देवाचा इथे जन्मली त्याची प्रतिबद्ध बोले सविस्तर देवी हितासाठी शुभरेश्वर नाशवी गौरीपासून जे जन्मकथा सुंदर केली ते यथावत सांगते देवा प्रसंग आता सर्व लोक अक्षर पकडित पुन्हा पुन्हा ओम ती उत्तर कटिभा विनियोगम ध्यान वृत्त शाद्रुल विंकंडित ओम घंटा शूल हलाणी शुंक मुसला चक्र धनु सायिका हस्तादी तरुणी सरस्वती जती कांती मनोहारिका गौरी देह समृद्ध त्रिजगका आधारभूता महाभावे नित्य सरस्वती भजन शुंभाने केले सा ओम क्लीम ऋषीर्वाच पूर्वी शुंभ निशुंभाने हरविले सचिपती त्रिलोक यज्ञ भागाशी त्याच्यापासून घेतले सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती अधिकारी न देवता स्वर्गातून देवताशी बाहेर देते काढले अपराजित देवीचे देवास्मरण झाले आपत्तिकालीन स्मृत निश्चित देवाची असा आशीर्वाद पुरात अपमानाने माग आठवणीने वर लागे सगळे तेव्हा देवता शिवणे शेषा विसरती भगवती विष्णू माया स्मृती मन लावणी देवा वाच देवदेवी महादेवी शिवेसे नित्यवंदना नम प्रकृती कल्याणे नित्य वंदिते तुला नित्यवंदना रुद्रशी गौरी दात्री मनवा ज्योतिर्मयी चंद्र रूपा सौख्य रूपान म्हणा शरणागता कल्याणी सिद्धी रूपान म्हणवा दैत्याची लक्ष्मी रामखांची मकांता दुर्गा तू दुर्गा पारा तू सार सर्व काल ख्याती आणि कतु कृष्णा विश्वेश्वरी नित्य आदि रौद्र वारंवार प्रणाम धूमदेवी जगद्धारा स्पृश्यवतन म्हणा जी देवी सकाळ माझी विष्णू माया रूपे नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ माझे चेतना म्हणत असे नमो देवी नमो देवी नमो देव नमन जी देवी सकाळ माझे बुद्धी रूपे असे देत नमो देवी नमो देवी नमो देव जी देवी सर्व प्राण्यांची दिशा रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ माझे शुद्ध रूपे स्थित नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळमध्ये छाया रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ माझे शक्ती रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ ठाई तृष्णा रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळमध्ये शवा रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी नम जी देवी सकाळमध्ये जाती रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ ठाई लज्जा रूपे असती नमो देवी जी देवी सकाळमध्ये शांती रूपे असती जी देवी सकाळ माझे सत्ता रूपे असती नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ ठाई कांती रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी नमो जी देवी सकाळ वृत्ती रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळ ठाई स्मृती रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळमध्ये दया रूपे असती नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळमध्ये दृष्टी रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी जी देवी सकाळमध्ये माता रूपे असते जी देवी सकाळमध्ये भांती रूपे असते नमो देवी नमो देवी नमो देवी नम इंद्रायांची अधिष्ठाती सर्व प्राण्यात व्याप्तते जीविका सर्व जीवांची व्याप्ती नमो देवा चैतन्य लाभे सविते जिला शूर जे जे सेवी सुरेश्वरी कल्याणकारी दंडविश्वरी नसो आम्हाला उपदा कधी प्रणाम आम्ही करतो निरंतर विनोद व्हावे स्मरण जिलाशरी आम्हाला राहुल पदा कधी कधी कुणी ऋषी रुवाचा छंद अनुष्ठुंद देवता स्थापित होत्या जानवी स्थान इच्छुती त्या स्थळी पार्वती देवी आली राजा तस्तरी विचारे ते देवतांची मुकुटी शिवाची ख्याती पावली काली काबू शिव निशंभ दैत्याचे शवक चंड मंडते पाहते अंबिकेची या लावण्य दे काष्टी जावणी सांगते शुभ तर तू कथेस हंस युक्त स्वामी वगणी सोड तुझ्या विद्यार्थ्या पाशी जे होते आता जवळ तुझ्या कुबेराच्या निधी त्या प्रश्न दोन शुभसिद्ध अर्पित तुझ्या दैत्याचे सर्व रत्ने तुझ्या घरी श्री रथ तुझे नाही तुझ्या हातामध्ये कल्याणमयी दोई देव तुझ्या ऋषी वाच एकूण चंडमुंडाचे पाठवी देवीची आई संग्रामी माते ते शुभ सांगत येतात आज्ञाने मागे जावे बोलणे शेवीचे देव उपास अखिल शोधी माझे देवता आयजन मी सर्व भिन्न भिन्न समर्पित त्रिलोक जय रत्नद्वार श्रेष्ठ माता माझे हे जाऊ देखील आणि ते ईश्वर सर्व आला सागरवंतनी देवता मजे मंदिर त्या जावे रत्नवला ममता इथं आशुर आत्मा मजे सेव सुंदरी चंचल नेत्रे रत्न भूमीचरी सुलभ भावशी वदन गुरुदे वीर बुद्धीशी वावी पत्नी तुवा मज ऋषीवाद एकूण दूत वचना कल्याण कल्याण दुर्गा कल्याणी सस्मित गंभीर बोलली तेशी जी धरी त्रे लोक ते देवी उवाच सत्य बोलला दूता अल्प मिथ्या नसेल ते परिदत्त निश्चय महिला मी करू मी नित्या तो कसा एका मम निश्चय मज संख्यले संग्रामी गर्भास्थ असे माझ्या सह शत्रू होती पती माझ शुंभनी निशुंभाची संग्रामी जिंकुणी तरे वर्णाई मज काय सांग विलंब काय ते दूध वाच
देवी गर्भासोशी तू माझे सांगू नको असे शुभ निशमापुरती उभी राहील कोण गे देव दैत्याने आज्ञा या प्रसन्न ठेवीत एकटी नार कोटे युद्धास उभी राशी देवेंद्र म्हणजे मोठा पता युद्ध क्षत्रियाच्या दैत्यांच्या केशी अबले रण इच्छिते शुभ निशम जो या मनाने चल तू आता नात्री घेतात उडून तृणवत नेईल मी तुला देवी वाच शुभ निशंभ परी मी करू मी कसे निर्धार पाहिला माझा विचार वाचुडिया आता तू सांग बजावणी बोलणे मी आदरे उचित करावे त्यांनी होईल मान्य जे दया ओम श्री अच्युत विराचित प्राकृत भावार्थ टिकाय श्री मार्कंड पुराणे सावरी मन्वंतरे देवी मात पंचम अध्याय कुल देवता चरणमस्तु अध्याय 6 धूम्रलोचनवत ध्यान वृत्त शागरून विक्रीडित ओम नागाधीश्वरी बैसली फणीमणी दीप्ताने शोभरी देही कांती अशी दिवावर जशी नेत्रदय रेखिली माला कुंभ कपाल अंबुजकरा चंद्रार्थ डोई दिशे सर्व सकृत वेरगादिनी अशी पद्यावती ध्यासते ओम ऋषिर्वाच छंद अनुष्टुम देवीचे कुणेसे दूध विद्रोत करे दैत्य राजाचे विस्तारे खाली वृत्त झाले एकूण दूध वचरा सक्रो दैत्य राज तो धूम्रलोचन दैत्यांच्या सेनापतीस बोलला त्या धूम्रलोचना जावे उन्हानोने उडून तिला करून येते केस दृष्टीने मलकार करून या तिच्या संरक्षणासाठी यश गंधर्व कोणी अवश्य तस्वनी त्याला मी काय ओम ऋषिर्वाच हे बोलत धावे असुर धूम्रलोचना ओंकार मात्रे आंब्याच्या फोडे कोणाकोणाचे पोट तो चिरी चपेट्या मारोटे कोणा झाडी शिकरी वेगळा पूजा मस्तक तोडी दैत्याच्या पोट पाडून केसरी पितसे रक्त आया घालून या अतिगृहासाठी होता मारे असुरसेना देव प्रिय मावली धूम्रलोचन तो मेलासी आणि सैन्य मारले दैत्य मागतो ते शुंभ संतप झाला कापती गोट दैत्यांचे चंडमुंड माग आज्ञांत देत असे तेव्हा दैत्य महाबली धरुणिके सोडा आणि ते देवी येते तोरे नाजुये से कशश गावई धरा असुरे आपली विद्या टाकून देवीचे वरी बदावे जगाच्या रागी नको विवंत ठेवला तो सी आणि ती देवी मारा बांधून सत्वरे ओढून येते यांचा आना दृष्ट श्री वदावरी ओम श्री अच्युत विराचिताय प्रकृती भावार्थ टिकाय श्री मार्कंड पुराणे सावनी मन्वंतरे देवी महात्मा षटो अध्याय कुलदेवता चरणमस्तु अध्याय 7 चंडमुंडवध ध्यान वृत्त शदरा ओम ध्यावी स्ती रत्नपीठा मधुर शुक स्वरा एकी जी श्यामलांगी पद्य शिपाय ठेवी श्री शिशिकला वाद्य विना सुरंगी कंठी कल्लार माया नियमित विलसे चोळीत रक्तवस्त्रा मातंगी शंगपाला मधुर मधुर मला कुंकुबाई ओम विचित्रा ओम ऋषिर्वा छंद अनुष्टुप आज्ञेने शुभ दैत्यांच्या चतुरंगी गेवडी चंडमुंड महादैत्य शस्त्रास झालेले सिंहाचे वरे देवी मंदहास्य करीत असे दिसे हिमाचलची सुवर्ण शिकावरी धनुष्य तलवारीने ससज्ज दैत्य दुर्जना घराण्याच्या भावाने शीतत्वरे सर्व झाले आम्ही क्रोधयुक्त ती आता दैत्य धावली काया रंगमुखी वाला क्रोधे संतप्त झाली ललाटी वसे वक्र त्याचे क्रण तलवार पाश घेऊन वा काली प्रकटली स्वये विचित्र कडवांग धरा मंडळ सगळ्यामध्ये चित्वार चर्म परिधाना शुष्क माशा भयंकर ऐती विस्तार वदना जीवर तरल भीषणा आणि भगवान नाही नाना यावरती दिशा वेगाने तुटली तेव्हा दैत्याच्या वरी कालिका बक्षे प्रयत्न त्याच्या वर्ष रक्षमा हाऊ का भगवान गान गज दैनिका एका हाती धरून या त्याच्या ती प्राण बक्षित सारथी अर्थ अश्वादी दैत्य श्रीकुमार ती भयानक काळमुखी कालीचा नाश होत असे लाद मुद्दे उन्हा मारी त्याचे ओढणी गळा दामुनी कुणाच्या ती धक्का ती वज्राची या असुराची वस्त्र तोंडात धरून या तोडणे फोडणे अशी टाकी दाद चावित अंबिका सैनिक दुष्ट दैत्यांच्या कालिका सर्व मारी कित्येक प्राण घेऊन पळाले वैविध्य चढवत खडवांग तलवारीने दत्त जावले तिचे विरुद्धच्या वदनी दैत्य समाकल शरात मारली सेना असुराची बावली काली देवी बसते वधावले जन्म तिश्वारांचा गेला बाहेर लोचना देवी बाणाने सेना कुटसणी सक्रो सर्जना करी सेवी वाली निकट करत निगळा सगळं जात भयान दिसे तिचे तलवार गोर घेऊन ओंकार देसते धरुणी केस अनने पाडी मस्तक उचरी मुंड धरून येता देवी तलवार घेऊन क्रोधाने मारून काली गरजुने थोरती चांडिका जवळ गेली तीवर मस्त बोलत चंडमुंड पशु गे हे वेठ मी तुला दिलंय शुभनिश्रापदे आता वगावी त्या स्वैरणी ऋषिरुवाच पाहुणे मुंड दोघांचे चंडमुंड विनाश ते चांडिका गेली अशी कालीशी गोड बोलली चंडमुंड असं मारून आली तू माझ्या पाशी चामुंडा म्हणून लोकी तुझी सत्कृती होईल ओम श्री अच्युत विराचित प्राकृत भावार्थ टिकाय श्री मार्कंड पुराणे सावनी मन्वंतरे देवी महात्माय सप्त अध्याय चरणमस्तु कालकदेव मोरे कालकेज मासूर ऐसे शुमाने सज्ज उडी माद्याचे चला प्रखर शस्त्र होतो तो त्याची घेऊन ईश्वरात घेऊन युद्धाची रथ जाते भयंकर दैत्य सेना पाहुणी चंडिका राणी कंडामध्ये वरावी असे देवीच्या सिंहजे घंटा वाजविते अंबिका नाद वस्ताचे त्याला सर्व तारकी व मनुष्य सिंह घंटा नाद वादिका दिगंग उल्हासी मुखगवणी असे विजयस्तव तमुल नाद हे सावित्रीने दैत्य दावले चंडिका गाली सिंह ब्रह्मा शिव कार्तिकेची विष्णू इंद्राची देवता देवता विजय चालू बोली स्वशक्तीशी ज्या पराक्रमी संपन्न देवाच्या विधाचे तुझ्या चांडिके जवळ गेले त्याचे इच्छुत रूपदेशाचे देवाच्या इतिहासे शस्त्रास्त्र घेऊन या तिथे उद्याचे देवता हंस माने श्री शंकर कमंडोला अशी ब्रह्मा देवताचे
नासी अनुसारी आली ते के जाडीचा क्रोध तारे धडी दशते तेरवती दिसे मध्ये रूपदेश शास्त्रे देवशक्ती चंडी गावणी असे शंकर वदाय शीघ्र त्यासाठी के दिसे देवी पासून देवी भीषण चंडिका झाली प्रकट प्रवेश गज शिवा तशी अपराजित देवी जटावंत शंकरामणे दूध दावणे उदक निशुभ त्या हाताचा सारिका सैनिका ईश्वर युद्ध संदेश सांगणे असा त्यांच्या माता जीवित पाहिले त्रिलोक राजे सैंद्र शिवदूताची जय सर्वविते असुर शिवदूताचे हस्ते दत्तर मातृगण महापुर वदाय देते सैनिक पाहिले असू भयाने प्राण घेऊन येसे देत्याचे पाहिला त्याने रक्तबीज वाखळ युद्ध लागे त्या एकाला संग्रामी धावला रक्त द्या तुम्ही त्याच्या साडला एक थेंब दत्वत दुसरा देत त्याच्या रणी सुजाती पुरे धावली रक्तबीज मारी लक्ष धावून जात चला देंब रक्तातून इतके ते धावले युद्ध खेळण्यासाठी सर्वांची पूर्ण होणे सभा रक्त हंदर दैत्य उद्बोले तेरा मातृगण गोर खेळती युद्ध शूर शश भीषण बाण संभूती पुन्हा वज्राच्या गया साडीत रक्तबीज वैष्णवी देव सोडून याचे गयात होते हेंद्री मारी गदा त्याला शरीर छिन्न होत असे चंद्रचा भाव रक्त साडवणी भूमी शस्त्र रक्तबीजांनी जगमंडल व्यापले शक्ती मारुणी कुमारी वाराई खडंग घालवणी महेश्वरी वैष्णवी मारिता रूप महादेत्याची शत्रू शक्तीवरणी गदाघात वरुणी असोच्या पूर्ण दाविले शक्ती सुलादे सांडले रक्तभूमीचे रक्तबीजात उद्बले त्या शतावधी सर्वत्र विश्वी दिसते रक्तबीज जिथे जिथे हे भयभीत झाल्या त्याने संग्रामी देवता पावणे किरण देवांची काली चंडिके म्हणे चामुंडे आपले मुख पसरावणे तू आहे माझ्या शस्त्र भाषाने घातावशी रक्तबीज तू अध्याय 9 विशुंभ ध्यान वृत्त वसंत तिलका ओम बंधुकांचन तुम रुचिरा क्षमा शोभे शुभेत वरदा कुशपाश बाळा चंद्रात नत्र त्रय सुंदर अर्धनारी भावे तिला शरण जी जीवन तारी ओम राजवाच छंद अनुष्टुप विचित्र कथा हे ऐसे स्वामी सांगितले मत देवीचे महिमा भारी रक्तबीज वदामुळे रक्तबीज रणी मेला आता शुंभ निशुंभ जे कर्तव्य करती जैसे वृत्त इच्छिले मन ऋषीर्वाच रक्तबीजादी दैत्य देशपापाधरणी निशुंभ निशुंभरोधाने झाले निशुंभ दैत्याचे दावे दावणी दैनिका दैत्य नासवणी क्रोधांतरी दाटला मागे पुढे चौबाजू शुक्र श्रेष्ठ देवणी दावतीच्या दावट दैत्य देवीशी मान शुंभ शुक्र धावे हरिते मातृगणा मारा चंडिकेशी संग्रामी झाला उभा द्यायचे युद्ध खेळती त्याच्या बाण चंडिकेचे थोडे बाण मारून गाव त्यावेळेस विरागात झाले तीक्ष्ण तलवार हाती घेऊन ढाल घेऊन देवीच्या सिंह तोषणी मस्तकी धाव करी त्रिष्मा देवीच्या निष्माचे करातील ढाल तलवारी पाशी मोठी दसरी जागला तेव्हा सोडून त्या शक्ती देवीची चक्र धावले येसे चढून येसे गंडवात घेऊन पडे सगळं शोल मारी जवळ येसे देवी पाहुणे देवीने मारून बुक्का मध्ये शुद्ध तोडला गंधटीमध्ये गदा फेकून देवीने मार मध्ये सोडून टाकी त्याची एजंडी पराक्रमी परशु घेऊन येसे देवी बाणासे फेकून शुंभाशी देवी रणा पाडी पापभूमीशी बंधू मांडला देवीचे शुंभाचे कोरदा वदा अंबिकेशे त्यांनी धाव गेला अनुपम पूजा झाकले ना शुंभाचे वदा दूत झाले येशा शंकर देवी वाजवी अति बळे जसे ओढून केला तर दुसरं संकट घंटा ती वाजवी भारी नेते जराले त्रिया दिवस या दोन्ही न भावली तेव्हा जज तसे चित्त जगताचे थांबले गजते मुगेंद्र जेव्हा गुजिते झाले कालीची उच्चणी या हात मारले त्याचे वाढणे द्रौपदी शिवदती अट्टास परतेचे रणे होती बाई वैत घेतले शुंभाने क्रोध दाटला देवी म्हणे अरे दुष्ट आता इथे उभा राहते ने तरी देवतांची जय जो गती मुखे शुंभाने वेगळी शक्ती झाला किती झाले देवी दारोडे कपाटी शक्ती शुंभ देवाची अंदाजी गंजावता त्रिलोके थोडी हे पडले मागे त्याच्या मध्ये रडी शुंभाने ब्राह्म थोडा थोडा देवी द्यायचे मारावी देवी ब्राह्मण शुंभ थोडी शला शुलाने पर्यंत शुंभाचे मुचित डोळ्या गुडी नका निश्चित खेळला शक शुंभाने घेऊन आता मूर्छित पर्यंत रणी देवी काली आजी शिव क्रोध जावत करी देशाची मोठी चक्र भिके जास्वतरी शनिकेवरी देवरी दुर्गावरी देवी क्रोध सोडून दशक त्याची तोडी छडून लागता निशुंभ देते सोडणे त्याचा धावणी झाली बदा अंडिकेशी ठिकाणी शीघ्र धावला ऐसे गदा तोडीने ऐसे देवीने मारून तलवारती ते त्यांच्या शूल हाताशी घेतला मारण चांडिका पाहुणे ऐसे जीवका देवी तयावरी छाती पाडून या तिचे शोल इथे राहिलो गाव देवी शेवाने त्रेशाने उभी राहा देवीने खडगा पडणे मुली मस्तक तोडला हासले जो जनाने देते पडला शनी सेव कठोर दाटाने ते कंठ मुरित काली शिवले कोमारिकेचे किती कांशी गेले विश्वासने ब्रह्माची अनत्र ते झाले विस्ते महेश्वरी चिन्ह झाले महाराई ती सोडे किती खळ वैष्णवी चक्र सोडणे तिचे देत्याची शेती इंद्र वज्र भारतरी चारे खळ दैत्य मेले पाळी पळाले त्यातून किती काली शिवदूत सिंह सहारा मांडला श्री अच्युत विराचिता प्रकृत टिकायचे बारकंड पुराणे सावरणी मन्वंतरे देवी महात्मा नवम अध्याय कुलदेवता चरणमस्तू अध्याय 10 ध्यान वृत्त वसंत तिलक जी तप्त हिमवत पावत छंद अनुष्टू निशुंभ प्रिय बंधूंची दैत्य संख्ये विरुद्ध पाहुणी शुंभ निष्पत्तीने बोले अंबिके प्रती गर्भासोशिका दुर्गे मान्यता व्यर्थ तुझे साह्य तुझे सर्वांचे तेने होई विजय तुझा देवी वाच दुष्ट आज्ञा कोणी नसे मी एकटी जगी माझ्या विदुती या सारे युवती ब्रह्मादी आदित्य देवी अंबिका देवी पोपल्या आहे अंबिका एक संग्राही शुंभ पाहिली देवी वाच माझ्या युवती ज्या होते प्रती माझी एकटी रडी मी ते स्थिर होय दशरा ओम ऋषभ
पाहती दानव देव संग्रामी शुंभ अंबिका भयंकर खेळती युद्ध विरक्त कोण वर्णीच्या शस्त्र बाणाने लढते परस्पर भीषण युद्ध ते वाटे विश्वे काय रे जला शस्त्राश अंबिका स्वती शंख शंख्याशवरे यश शुंभ निवारण अष्ट विचिन्न खरी सत्वर दिव्यश्र शुंभ हे टाकी देवी ओंकार गर्जुनी तोडी तेव्हा असाच्या अद्भुत परमेश्वरी असुर टाकी बाण शस्त्राश देवी झाकले शक्रोस बाण मारून देवी तोडी मनुष्याची शक्ती सोडी देवताचे अंबिकेवरी देवीचे चक्र मारून शक्ती मध्ये सोडी शेताचे दीप्त ऐसी ढालती तलवार चौताळून या क्रोधी धावला देवीच्या वती चंडिके मनुष्याचे मारले बांध होते जुरपला तलवार ढोलवून टाकली घोडे सरती ऐसे मनुष्य ते खंडला उद्गत होणी देते देवीशी लक्षित ऐसे दिष्मा बाणाने दुतत मोडला तोरे बुक्का मारा लागी मोठ माडी देवीशी मारला बुक्का चपेटी ते सुरेश्वरी छातीत तया दैत्यांच्या थोर आघात झाला शुंभ एका चपेटाने पडला त्या मूर्तीत पूर्वंत पुन्हा एका सुष्माती उभा आहे पुढे गगनी गेला आकाशी देवी धावली नभात लढती शुंभ देवी देते बरेच युद्ध पाहता नेत्री सिद्ध हे मुळजान आश्चर्य करते चिती आकाशी शक फेकती असेच युद्ध होताना काळ गेला किती उचलवणे शुंभाने पाडी वगैरे देवी ती तो दृष्ट ठेवला खवद होणी महाराज चंडिकेशी पुन्हा आकाशी धावला दैत्यराज शुंभ आला पाहुणे आपल्याकडे त्रिशूळ फेकून देवी पाडी त्याला दरेवर समुद्र पर्वत द्वीप कंपित झाले तेव्हा बुडाला देवीचा जय लाभला ऐसे प्रसन्न अस्वद झाली सर्व लोके दस्तने दुरात मधुसे नव सुद्ध झाले उल्कापात होते थांबले मेघ उच्चित नद्यांची निर्मळ पाणी शांत सुशील वाहते शुंभ मेघा परिसुनी देव हर्षित तरी दंडर्व नाचवे गीतांचे वाजते वाद्य मोग अप्सरागण तलाशी तरुणी नाचते नवी वायू सुपांध वाये सूर्यकर प्रदर्शन प्रज्वल झाला अग्नि भीषण शब्द थांबले श्री अच्युत विराचिताय प्राकृत भावा टिकाय श्री मार्कंड पुराणे सावर्णी मन्वंतरे देवी महात्मा दशो अध्याय कुलदेवता चरणमस्तु अध्याय 11 देवता स्रोत करी देवीचे शुभ मंगल देवी प्रसन्न विचाराने वरदे देवता जला ध्यान छंद आर्या गीती बालविरोहित कांती शादी भाई सुष्मनस्तवी नेत्री स्वास वदनावर्ती वरदा कुशपाश अभयते हाती ओम ऋषिरुवाच वृद्ध इंद्र वज्र देवी वशी शुंभ महा सुरेंद्रा इंद्रादी वन्नी करुणी समरा कात्यायनीच्या शूर शोध गाती त्याचे प्रसन्न देवी काती देवी विरमप्रसाद प्रसन्न व्हावे माते जोगी सुखी करा विश्वेश्वरा रक्ष सदा जगाला आदिश्वरी तो जरा जराला आधारभूत जगदाचे एक वैश्व स्वरूप नारायणी नमस्ते शरणागती बने परित्राण देवी नारायणी नमस्ते हा सते ब्रह्मादी रूपधारिणी कौशांबरी छाती देवी नारायण त्रिशूलांधकारी महावृक्षवाहिनी महेश्वरी स्वरूपे देव नारायण नमस्ते मैर कुकट महाशक्ती रूपे मौर्य संसारे नारायण नमस्ते शंकराचार्य शारुंग वृद्ध पाशपुसे प्रसिद्ध वैष्णवी रूपे नारायणी नमस्ते हा अति उग्र महाचक्र धडे सुंदरावाराई रूपिणे शिवे नारायणी नमस्ते नृसिंह रूपी रुग्र दैत्याचे अद्याप इंद्रलोके सहित नारायण नमस्ते किरीकिटी वज्रवदते माद्रवज नोसले प्रसवानवरेंद्री नारायण नमस्ते शिवस्ती स्वरूपेने दैत्य दैत्य महाबले गोर रूपे महारवते नारायण दृष्ट कराला वदने श्रीमालिका भूषते जामंडे जन्मदने लक्ष्मी लक्ष्मी महाविश्व सृष्टे तरुवे महाराणी महाविद्ये नारायणी नमस्ते सरस्वती कामती भावसे ईशनाशवी स्तुते सर्व शक्ती समन्वित भयान रक्षित दुर्गाय नमस्ते ऐसे वदन लोक संसर्ष भूषित सर्व रक्षका त्याचे नमस्ते ज्वालाकार अच्युत सर्व साध्य देते त्रिशूल काय नमस्ते नाशवी देत्यांच्या ईश्वरेचा सुरे पाप नाशवी